नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। आज निफ्टी गॅप अप ओपन झाली 25,512ला आणि 25,507चा लो घेऊन एका तासामध्येच 25,652चा हाय दिला। त्यानंतर सव्वा बारा वाजेपर्यंत स्लोली डाऊनवर्ड मूव्ह करत साधारण 12:30ला एक चांगली डाऊन मूव्ह दिली आणि 25,428चा लो बनवला। त्यानंतर पुन्हा कन्सोलिडेट करत 25,482ला क्लोज झाली। एकंदरीत निफ्टीने 25,650 रेजिस्टन्स फेस केलेला आहे आणि डाऊनसाईड मूव्ह दिलेली आहे। डेली टाईम फ्रेममध्ये बघितले तर 25,650 आणि 25,300 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। जोपर्यंत यापैकी कोणतीही साईड सॉलिड ब्रेक होऊन सस्टेन होत नाही तोपर्यंत निफ्टीचा ट्रेंड कन्फर्म होणार नाही। साधारण 13 फेब्रुवारीपासून निफ्टी या रेंजमध्येच क्लोज होत आहे। 19 फेब्रुवारीला 25,885 गेलेली परंतु सस्टेन करू शकली नाही आणि पुन्हा या झोनमध्ये येऊनच क्लोज झालेली आहे। आता उद्यासाठी बघितले तर 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये 25,540 आणि 25,400 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। जर 25,540 वरती ब्रेक झाले आणि निफ्टीने सस्टेन केले तर 25,650 पुन्हा हिट होऊ शकते। तसेच जर 25,400 खाली ब्रेक झाले तर निफ्टी 25,300 पर्यंत जाऊ शकते। ओव्हरऑल निफ्टी साईडवेज असल्याने आपला ट्रेड हा प्राइस ॲक्शननुसार असणार आहे। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।